रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की नर्मदा मैयाच्या परिक्रमेपूर्वी आणि नर्मदा मैयाच्या परिक्रमेवरून आल्यानंतर आपल्या या शरीरामध्ये जे बदल होतात त्या बदलांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. नर्मदा मैयाच्या परिक्रमेला आपण ज्यावेळेस जायचं ठरवलं होतं त्याच्या काही दिवस अगोदर आपण फुल बॉडी चेकअप करून घेतलं होतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 84 रक्ताच्या चाचण्या झाल्या होत्या आणि त्यातले जे काही रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट्स या ठिकाणी शेजारी स्क्रीनवर पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर त्या 84 चाचण्यांपैकी सगळ्यात महत्त्वाचे जे घटक आहेत ज्यांच्यामध्ये तफावत होती म्हणजे नॉर्मल रेंजपेक्षा बाहेर गेलेले जे घटक होते ते घटक या ठिकाणी सांगतो आणि स्क्रीनवरती सुद्धा ते रिपोर्ट्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आपण 27 ऑक्टोबरला परिक्रमेसाठी घरातून बाहेर पडलो होतो आणि 1 नोव्हेंबरला आपण परिक्रमा चालू केली होती. तर या ठिकाणी आपण जो रिपोर्ट घेतलेला आहे तो 20 ऑक्टोबर 2025 ला आपण रक्त दिलं होतं टेस्ट करण्यासाठी. आणि ते रिपोर्ट्स आल्यानंतर ज्यावेळेस आपण डॉक्टरांना रिपोर्ट्स दाखवले होते त्यावेळेस आपले जे फॅमिली डॉक्टर आहेत ते म्हणाले होते की तुम्ही परिक्रमेला जाण्यावरती पुन्हा एकदा विचार करा, कारण तुमचे मेडिकल रिपोर्ट्स तुम्हाला असे सांगतात की साधारण 1 ते 1.5 किलोमीटर सुद्धा सलग तुम्ही चालू शकणार नाही आणि परिक्रमा तर 3500 किलोमीटरची आहे, तर त्यावर तुम्ही थोडासा विचार करा असं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं होतं. त्यावेळेस आपण डॉक्टरांना उत्तर दिलं की डॉक्टर साहेब बघूयात नर्मदा मैया आपल्याला कशा प्रकारे मार्ग दाखवते आणि कशा प्रकारे परिक्रमा करून घेते. मनाचा निश्चय तर दृढ आहे, परिक्रमेला जायचंच आहे, तर त्यानुसार आपण परिक्रमेला निघणार आहोत. तर आता कोणते 6 घटक होते की ज्या घटकांमध्ये नॉर्मल रेंजपेक्षाही बाहेर रक्ताचे रिपोर्ट्स सांगत होते आपल्याला, ते आपण या ठिकाणी बघूयात. तर सगळ्यात पहिला जो घटक आहे तो म्हणजे लिपिड प्रोफाईल. लिपिड प्रोफाईल म्हणजे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती आहे ते कोलेस्ट्रॉलचं प्रमाण या ठिकाणी लिपिड प्रोफाईल मध्ये आपल्याला दिसतं. तर त्या लिपिड प्रोफाईल मधले जे घटक आहेत ट्रायग्लिसराईड, टोटल कोलेस्ट्रॉल, त्याच्यानंतर व्हीएलडीएल आणि नॉन एचडीएल कोलेस्ट्रॉल हे चारही घटकांचं प्रमाण हे नॉर्मल रेंजपेक्षा खूप जास्त म्हणजे बॉर्डर लाईन हाय पेक्षाही जास्त हाय लेवलला होतं. त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही चालू शकणार नाही, तुम्हाला दम लागेल, तुम्हाला वारंवार बसावं लागेल. त्याच्यानंतर या लिपिड प्रोफाईलचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शेजारी स्क्रीनवरती दिसत असेल आता सध्या. हा पूर्वीचा रिपोर्ट आहे म्हणजे नर्मदा मैयाच्या परिक्रमेला जाण्या अगोदरचा रिपोर्ट आपण या ठिकाणी बघतोय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे किडनी फंक्शन टेस्ट. या किडनी फंक्शन टेस्ट मध्ये 2 घटक आहेत जे प्रामुख्याने तपासले जातात, ते म्हणजे क्रिएटिन आणि युरिक ऍसिड. तर क्रिएटिन सुद्धा हायर लेवलला गेलेलं होतं, युरिक ऍसिड सुद्धा हायर लेवलला गेलं होतं. युरिक ऍसिड हायर लेवलला गेल्यानंतर काय होतं, आपले जे जॉईंट्स असतात ना त्या जॉईंट्स मध्ये आपल्याला कोणीतरी टोचतंय, चमकतंय असं सारखं वाटत राहतं आणि त्यानुसारही आपल्याला या गोष्टी जाणवत होत्या शरीरामध्ये. कारण गेले 2 ते 2.5 वर्षापासून या प्रकारचे मेडिकल रिपोर्ट्स आपले येतात आणि त्या रिपोर्ट्सला आपण वारंवार 3-3, 6-6 महिन्यांनी चेक करत असतो. त्याच्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे त्या तिसऱ्या टेस्टमध्ये लिव्हर फंक्शन टेस्ट आहे. लिव्हर फंक्शन टेस्ट मध्ये सुद्धा अलानाइन आणि ग्लोबिलिन ह्या जे 2 घटक आहेत ते 2 घटक नॉर्मल रेंजपेक्षा जास्त झालेले आहेत. म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट मध्ये सुद्धा थोडीशी तफावत आपल्याला दिसते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे आपण शुगर म्हणतो, तर शुगर आपली बॉर्डर लाईनला होती. HbA1c चा जो रिपोर्ट आपण काढला होता त्या HbA1c च्या रिपोर्ट मध्ये शुगर आपली 5.8 दाखवत होती. त्यानंतर 5वा जो घटक आहे तो म्हणजे व्हिटॅमिन B12. तर व्हिटॅमिन B12 आपलं नॉर्मल रेंजपेक्षा खूप कमी होतं. स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी रिपोर्ट दिसत असेल. आणि 6वा जो घटक आहे तो घटक म्हणजे व्हिटॅमिन D3. आता व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3 याच्या इंजेक्शनचा कोर्स आपला या मेडिकल रिपोर्टच्या अगोदर झालेला होता. त्याच्यामुळे थोडेफार या ठिकाणी जे रिपोर्ट्स चांगले दिसतात त्याच्यामध्ये कारण असं आहे की आपण अगोदर इंजेक्शन्स घेतले होते त्याचे. म्हणजे मेडिकल रिपोर्ट काढण्या अगोदर आपलं एक इंजेक्शन घेऊन झालेलं होतं व्हिटॅमिन B12चं आणि D3चं आणि त्याच्यामुळे ही रेंज थोडीशी तरी बरी दिसतीये. पण याच्यापेक्षाही जर कमीची रेंज तुम्हाला बघायची असेल तर ह्याच्या पाठीमागचे रिपोर्ट्स तुम्हाला दाखवावे लागतील. हे सगळे रिपोर्ट्स तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती एक एक करून दिसत असतील. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण नर्मदा मैयाच्या परिक्रमेनंतर घरी 2 मार्चला पोहोचलो आणि 12 मार्चला आपण रक्त तपासण्यासाठी लॅबमध्ये दिलं होतं. तर त्याचे रिपोर्ट आता हे आपल्या हातामध्ये आहेत आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला
हा पहिला रिपोर्ट दिसत असेल HbA1c. तर HbA1c आता 5.4 दिसतोय आपल्याला. 5.4 HbA1c आणि सुरुवातीला होता 5.8, म्हणजे साधारण 0.4 पॉईंटनी HbA1c आपला कमी झालेला आहे. HbA1c म्हणजे 3 महिन्याची सरासरी शुगर काढली जाते. ज्यांना कोणाला शुगरचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, त्यांना HbA1c काय आहे हे चांगल्या पद्धतीने माहित असेल. तर कोणतीही गोळी न खाता, कोणत्याही प्रकारचं पथ्य न पाळता HbA1c हा नर्मदा मैयाच्या कृपेने कमी झालेला आहे. त्यानंतर पुढची टेस्ट जी आहे ती म्हणजे युरिक ऍसिड. जे आपलं युरिक ऍसिड किडनी फंक्शन टेस्ट मध्ये वाढलं होतं, ते युरिक ऍसिड सुद्धा या ठिकाणी कमी झालेलं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. पहिल्यांदा 7.65 होतं आणि आता 6.8 आहे. त्यानंतर पुढची जी टेस्ट आहे ती म्हणजे क्रिएटिन, जे की किडनी फंक्शन टेस्ट मध्ये आहे. तर क्रिएटिन सुद्धा या ठिकाणी कमी झालेलं दिसतंय आपल्याला. 0.99 आहे आताच्या टेस्ट मध्ये. त्यानंतर लिव्हर फंक्शन टेस्ट. लिव्हर फंक्शन टेस्ट मध्ये जे आपलं अलानाइन आणि अजून एक घटक जो होता वाढलेला, त्यातला आता कुठलाच घटक या ठिकाणी आताच्या रिपोर्ट मध्ये वाढलेला दिसत नाही. सर्व घटक हे नॉर्मल रेंज मध्ये आहेत लिव्हर फंक्शन टेस्ट मध्ये. त्याच्यानंतर लिपिड प्रोफाईल जर बघितलं तर लिपिड प्रोफाईल मध्ये जे काही घटक आहेत त्यातला फक्त एकच घटक असा आहे LDL कोलेस्ट्रॉल, तो की थोडासा अजून रक्तामध्ये दिसतोय आपल्याला वाढलेला. पण बाकी सर्व घटक जे आहेत, ट्रायग्लिसराइड असू द्या, HDL असू द्या, VLDL कोलेस्ट्रॉल असू द्या, टोटल कोलेस्ट्रॉल असू द्या, हे सर्व आपलं या ठिकाणी नियंत्रणामध्ये आलेलं आहे. तर अशा प्रकारे हा लिपिड प्रोफाईलची टेस्ट आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन B12 आता 286 पॉईंट आहे, जे की 187 ते 883 पॉईंटच्या दरम्यान असलं पाहिजे. तर तेही आपलं नॉर्मल रेंजला आहे. आणि व्हिटॅमिन D3 जर बघितलं तर ते सुद्धा आपलं नॉर्मल रेंजला आहे, कारण हे दोन्ही घटक आपले कमी होते. अशा प्रकारे हे मेडिकल रिपोर्ट्स तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मेडिकल रिपोर्ट्स तर आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता या मेडिकल रिपोर्ट्स मध्ये ही तफावत येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल, तर 3 गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे तणावमुक्त जीवन. ज्यावेळेस आपण नर्मदा मैयाच्या अनुष्ठानात असतो परिक्रमेच्या, त्या अनुष्ठानामध्ये आपण फक्त नर्मदा मैयाचं नामस्मरण करत करत एक एक पाऊल उचलत उचलत नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये पुढे मार्गस्थ होत असतो. त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणताही विचार नसतो की आता काय करायचंय, पुढे काय होईल, कोण काय करेल, शेतात काय केलं असेल, किंवा कोण भेटायला येणार आहे, त्याला काय करायचंय, त्याला काय बोलायचंय, तो काय बोलेल, अशा प्रकारचा कुठलाही ताण आपल्यावरती नसतो. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे तणावमुक्त जीवन. आपण ज्यावेळेस नर्मदा मैयाच्या परिक्रमेत आहोत त्यावेळेस सर्व गोष्टी आपण नर्मदा मैयावरती सोपवून मोकळे होतो, की नर्मदा मैया ज्या पद्धतीने आपल्याकडून ही परिक्रमा करून घेईल त्या पद्धतीने आपण ही परिक्रमा करणार आहोत. तर तसंच या जीवनामध्ये सुद्धा जर आपण केलं की या नर्मदा मैयावरती, ईश्वरी ताकदीवरती, भगवंतावरती आपण सर्व गोष्टी सोडून द्यायच्या, आणि जसा भगवंत, जशी नर्मदा मैया, जसा हा ईश्वर किंवा जसा तुमचा इष्ट तुम्हाला मार्ग दाखवेल तसं तुम्ही चालत राहा, आणि कोणत्याही गोष्टीचा ताण किंवा कोणत्याही गोष्टीचा तणाव, चिंता तुम्ही करत बसू नका, की असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. काहीही विचार करू नका, फक्त करत राहा. हा सगळ्यात मोठा मंत्र आहे तणावमुक्त जीवन. दुसरी गोष्ट म्हणजे शुद्ध अन्न. नर्मदा मैयाच्या जलाचा वापर करून तयार केलेल्या अन्नाचं प्राशन, तयार केलेलं अन्न आपण त्या ठिकाणी भोजन प्रसादी म्हणून खाल्लेलं आहे. आपण ते जेवण म्हणून न जेवता प्रसादी म्हणून त्याचा ग्रहण केलेला आहे. तशाच प्रकारे जे काही अन्न आपण घरामध्ये तयार करणार आहोत ते अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करा, आणि प्रसाद म्हणून ग्रहण करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भाव टाकू नका. फक्त तुम्ही नामस्मरण करत राहा किंवा भक्ती करत राहा आणि ते अन्न प्राशन करा तुम्ही. त्यातूनही तुम्हाला खूप चांगले बदल तुमच्या शरीरामध्ये होतात असं दिसेल. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक व्यायाम. आता हे शारीरिक व्यायाम आपण नर्मदा मैयाच्या परिक्रमेच्या अनुष्ठानामध्ये दररोज 10 किलोमीटर असू द्यात, 15 किलोमीटर असू द्यात, 20 किलोमीटर असू द्यात किंवा 30 किलोमीटर असू द्यात, ज्याच्या शरीराला जसं झेपेल त्या पद्धतीने प्रत्येक परिक्रमावासी नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये एक एक पाऊल पुढे टाकत टाकत साधारण 25 ते 30 किलोमीटरचा रोजचा पडाव गाठत होता. बरोबर आहे. आणि तो पडाव फक्त मोकळ्या शरीराने गाठत नसून त्याला ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू पाठीवरती घेऊन, हातामध्ये दंड आणि दुसऱ्या हातामध्ये कमंडलू, हे सर्व घेऊन तो परिक्रमावासी त्या ठिकाणी शारीरिक कार्य करत करत, नामस्मरण करत करत, तणावमुक्त जीवन जगत जगत एक एक दिवस, एक एक पाऊल पुढे मार्गस्थ होत होता. आणि या तीनही गोष्टींचा जो सामुदायिक प्रभाव पडतो तो आपल्या या देहावरती पडतो, आणि आपल्या देहातल्या ज्या काही गोष्टी असतील,
जे काही घटक असे असतील की या देहामध्ये काहीतरी आजारपण निर्माण करत असतील तर त्या आजारपणातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी या गोष्टी प्रयत्न करतात. या सर्व गोष्टीतून आपल्याला एक समजलेलं आहे की नर्मदा मैयाचं नामस्मरण, तणावमुक्त जीवन, शुद्ध अन्न आणि शारीरिक व्यायाम या चारही गोष्टींची जर आपण उत्तम अशी सांगड घातली तर आपण व्याधीमुक्त आणि आजारमुक्त जीवन नक्कीच जगू शकतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी नर्मदा मैयाचे विशेष आभार यासाठी मानावे वाटतात की नर्मदा मैयाने आपल्याला तणावमुक्त जीवन जगायचं कसं, शुद्ध अन्न प्राप्त कसं करायचं आणि त्या अन्नाचा प्रसाद म्हणून कसा या जीवनामध्ये वापर करायचा याचं शिक्षण खूप सुंदररित्या परिक्रमेच्या मार्गामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच शिक्षणाचा, त्याच अनुभवांचा वापर करून आपण आता या आपल्या जीवनामध्ये त्याचा सराव करण्याचा प्रयत्न करणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता हे तर झालं एक सकारात्मक दृष्टिकोन की नर्मदा मैयाची परिक्रमा केली की आपले आजारपण जातात असं जे सांगितलं जातं किंवा असं जे आपल्या ऐकण्यात आलेलं आहे ते 100% खरं आहे. फक्त जर ते आपण नर्मदा मैयावरती सोपवून सर्व कर्म करत गेलो तर त्या पद्धतीने होतच. आपण परिक्रमेच्या अनुष्ठानात असताना असे बरेच परिक्रमावासी बघितले की ज्यांना काही व्याधींनी त्रास दिला, ज्यांना आजारांनी त्रास दिला. पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय होत होतं की त्या परिक्रमावासींची नर्मदा मैयावरती 100% श्रद्धा असेलच असं नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही नर्मदा मैयावरती सर्व कर्म सोपवता त्यावेळेस नर्मदा मैयाला आपली काळजीही असतेच. याचा अनुभव बऱ्याच परिक्रमावासींना नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये आलेलाच असेल. काय होतं, ज्यावेळेस आपण मार्गस्थ होत असतो त्यावेळेस अनुष्ठानामध्ये आपल्याला सांगितलेलं असतं की जे मिळेल, जसं मिळेल तसं आपल्याला ग्रहण करत जायचंय आणि तसं आपल्याला स्वीकारत पुढे जायचंय आणि कोणाला नाही म्हणायचं नाही आपल्याला. तर त्या पद्धतीनेच परिक्रमेमध्ये जर आपण मार्गस्थ झालो ना तर हे जे काही सकारात्मक बदल आहेत ते आपल्याला आपोआप झालेले दिसतात. कारण आपल्याला त्यावेळेस ती अनुभूती यायला लागते की अरे खरंच नर्मदा मैयाने आपल्यासाठी ही सोय करून ठेवली होती, अरे खरंच नर्मदा मैयाने आपल्यासाठी हे केलेलं आहे. हे आपल्याला आपोआप अनुभवायला सुरुवात होतं आणि मग त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण जो विचार करतो की नाही मला हे करून ठेवायचंय, मला ते करून ठेवायचंय, मी ही सोय केली तरच मला हे पुढे मिळणार आहे, तर असं नाही. भगवंत नर्मदा मैया ईश्वरी शक्ती ही आपल्यासाठी सर्व गोष्टींची योजना पुढे आखत असते आणि आपण त्या पद्धतीने चालायचं असतं. आपण काय करतो, आपण आपली योजना तयार करतो आणि त्या योजनेचं आणि नर्मदा मैयानी किंवा भगवंताच्या कृपेने किंवा ईश्वराच्या कृपेने जी योजना तयार झालेली असते या दोघांच्या योजनेमध्ये जी तफावत होती आणि त्या तफावतीमधूनच जे काही गोष्टी उद्भवतात त्या गोष्टी आपल्याला या जीवनामध्ये त्रास म्हणून सहन करावा लागतात. त्याच्यामुळे आपण नर्मदा मैया चरणी प्रार्थना करूयात की नर्मदा मैया इथून पुढच्या सर्व ज्या गोष्टी असतील त्या आपल्याला समर्पित आहेत. चांगली सद्बुद्धी प्रत्येक गोष्टींमध्ये नर्मदा मैयाच्या कृपेने आपल्याला भेटत राहो ही आपण नर्मदा मैया चरणी प्रार्थना करूयात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणीच थांबूयात. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी सकारात्मक ऊर्जा देईल. रामकृष्ण हरी नर्मदे.